हिरव्या वाटणातील झणझणीत असा वाटाणे पुलाव तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला नसाल. इतकी भारी टेस्ट आहे आणि बनवण्याची पद्धतही झटपट. इथे बघा एक वाटी फ्रेश असा हिरवा वाटाणा घेतलेला आहे आणि पुलावसाठी ना इथे दावत बासमती तांदूळ घेतलेला आहे. मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, भिजवायची काहीच गरज नाही. हिरव्या वाटणातला हा मटार पुलाव इतका टेस्टी होतो ना, यापूर्वी अशी चव कधीच चाखली नसेल. कसं आहे, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि ना आज तुम्हाला मी माझ्या पद्धतीने हिरव्या वाटणातला मटार पुलाव कसा बनवायचा तो दाखवणार आहे. चला तर मग मस्त असं खमंग हिरवं वाटण करायला सुरुवात करूयात. मिक्सरच्या भांड्यात भरपूर अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली, 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर होईल एवढं जिरं, एकदम मिरच्या 2 मोडून घेतलेल्या आहेत. ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत. तुम्ही मिरची इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये जरा सुद्धा पाणी न टाकता असंच हे फिरवून घ्यायचं. बघा या पद्धतीने हिरवं वाटण म्हणजे छान असा कोथिंबीरीचा ठेचा आपला तयार आहे. आता काय करायचं, लगेचच आपल्याला कुकरमध्ये 4 पळी तेल घालायचं आहे. यामध्ये तुम्ही अर्ध तूप किंवा अर्ध तेल किंवा फक्त तुपामध्येही करू शकता. तेल तापल्यानंतर 4 मिरी, 4 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा शहाजिरे, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची आणि 1 हिरवी वेलची. वेलची मात्र आपल्याला सोलून टाकायची आहे, त्यामुळे या भाताला पूर्णपणे त्याचा सुगंध लागतो. 3 ते 4 तमालपत्र टाकलं. सगळे खडे मसाले तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं. पण एवढं लक्षात ठेवा, हे मसाले करपू द्यायचे नाही. छान असं परतलं ना तेलामध्ये की ह्या मसाल्यांचा सगळा अर्क भातामध्ये छान उतरतो. म्हणजे कसं आपला वाटाणे भात मस्त सुगंधित आणि चवीलाही छान होतो. मोठ्या आकाराचे 3 कांदे उभे चिरून मी यामध्ये टाकले. कांदे भरपूर टाकायचेत आणि खमंग असे कांदेही आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. कोणताही मसाले भात असू दे, त्यामध्ये कांदा मात्र भरपूर टाकायचा. कांद्यामुळे ना भाताला खूप छान फ्लेवर येतो. कांदाही किती छान दिसत आहे बघा. तर यामध्ये ना 1 चमचाभर भाताच्या चवीचं मी मीठ टाकलेलं आहे. टाकल्यानंतर 1 मिनिटभर परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं. मंडळी, तुम्ही इथंपर्यंत रेसिपी पाहत आलाच असेल. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक करायला विसरू नका, रेसिपी शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आता बघा कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मगाशी केलेला आपण हिरवा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे. हिरवा ठेचा घातल्यानंतर व्यवस्थित 1 मिनिटभर ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हा जो आपण हिरवा ठेचा टाकला आहे ना, याने खूप छान चव येणार आहे भाताला. मी एकदा या पद्धतीने करूनच पहा, मग तुम्हाला याची चव समजेल. खूप म्हणजे खूप छान चवीला होतो भात. आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यातून जास्त काही करायची इच्छा होत नाही, त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने एकच भात केलात ना, पोट तर भरेलच पण मनही तृप्त होईल, इतका छान चवीला होतो. ह्या भातासोबत सॅलड किंवा दही असेल ना तर बस, बाकी काहीही नको. गरमीतून संध्याकाळचा तुम्ही असा बेत करू शकता. अगदी झटपट, पोटभरीचा आणि पौष्टिक. सण समारंभ असेल त्यावेळेलाही असा वेगळ्या पद्धतीचा हिरव्या वाटणातील हिरवा वाटाणे भात तुम्ही करू शकता. असो, आता इथे बघा आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत, छान असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेतला आणि यामध्येच आता आपल्याला मटार टाकायचा आहे. मटारही या मसाल्यांमध्ये 1 मिनिटभर छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच परतवून घ्यायचं आहे. छान असा रंग बदलतो आणि मटारही फुलतो. मटार छान फुलल्यानंतर यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते यामध्ये घालायचे. तांदूळ घातल्यानंतर तांदूळही या मसाल्यांबरोबर 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं. तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये तांदूळ असं परतवून घेतले की भाताची चव तर छानच लागते, पण भात शिजल्यानंतर छान असा मोकळा सळसळीत असा भात आपला होतो. त्यामुळे पाणी टाकण्याची अजिबात गडबड करायची नाही. त्याआधी आपण तांदूळ टाकल्यानंतर 1 मिनिटभर तांदूळ छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचा या मसाल्यांसोबत. अगदी हाच नाही, कोणताही मसाले भात किंवा बिर्याणी वगैरे आपण करतो त्यावेळेला तांदूळ टाकल्यानंतर छान असं 1 मिनिटभर तांदूळ परतवून घ्यायचं. आता बघा तांदूळ आपलं छान असं परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 मोठा चमचा गोडा मसाला किंवा इथे किचन किंग मसाला असेल तरीही चालेल आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे. छान असा खमंग फ्लेवर येतो. हे मसाले घातल्यावर परत 1 मिनिटभर छान परतवून घेतलं आणि ना मगाशी बघा आपण हिरवा ठेचा करून घेतला होता ना, त्या मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाल्याचा अर्क लागला होता. त्यातच मी पाणी घेतलेलं आहे. जेवढं तांदूळ तेवढंच पाणी घ्यायचं आहे. 1.5 वाटी तांदूळ होतं, त्याच वाटीने इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. फक्त अर्धा वाटी पाणी मी जास्तीचं घेतलेलं आहे. एवढं पाणी पुरेसं आहे. आणि बघा इथे कोमटच करून घेतलं होतं, त्याच मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि खळबळून पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर तांदूळ व्यवस्थित फिरवून घेतलं. एकजीव झाल्यानंतर कुकरचं झाकण लावलं. कुकरची मोठ्या आचेवर 1 शिट्टी काढली आणि 1 मंद आचेवर, शिट्टी नाही काढायची, फक्त मंद आचेवर 1-2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं.
गॅस बंद करायचा. एका शिट्टीमध्ये भात आपला व्यवस्थित होतो. पण भात छान मुरण्यासाठी 1-2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. आणि इथे बघा अजिबात घाई करायची नाही. कुकरचं झाकण उघडायची. गॅस बंद केल्यावर 5 मिनिटं कुकर थंड होईपर्यंत वाट पाहायची आणि मग कुकरचं झाकण उघडायचं. कारण की त्या वाफेत भात आपला छान मुरला जातो, छान असा फुलतो. हे बघा या पद्धतीने ते 10 मिनिटांनी झाकण मी खोललेलं आहे आणि 1-2 मोठे चमचे यामध्ये तूप घातलेलं आहे. तर मी खाली घेतला आणि हे बघा तुम्हाला दाखवत आहे. आता या पद्धतीने सगळं तूप घातल्यावर मिक्स करून घेतलं. बघू शकता मस्त फुलला आहे. एकाने एक शीत आपली वेगळी झालेली आहे. तरी सुद्धा भात मस्त मऊ झाला आहे. वाट्याने भात किंवा मटार पुलाव काही बोलू शकता. हा भात आपला तयार झाला आहे. चवीला तर भन्नाट लागतो. एकदा या पद्धतीने बनवलात ना, नेहमी घरातले हीच मागणी करतील. याच पद्धतीने भात बनवायला लावतील. इतका छान चवीला लागतो. बघता क्षणी खाऊसा वाटतो ना. मग काय, आवडलं तर एकदा बनवून पहा या पद्धतीने आणि कमेंट करून सांगा कसा झाला तो. झणझणीत असा हिरवा वाटणातील मसाले भात तर तुम्ही पाहिलाच असाल. आता एक दुसरा प्रकार कुकरमध्ये अगदी झटपट होईल. संध्याकाळच्या जेवणासाठी असू देत, पाहुणे आल्यावर असू द्यात किंवा कधीही मनात येईल तेव्हा हा तुम्ही मसाले भात बनवू शकता. अगदी वेगळ्या पद्धतीने केला आहे. चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो. त्याचबरोबर पोटही भरतं. म्हणजेच कसं, संध्याकाळच्या वेळेला पोटभरीचं जेवण. उन्हाळ्यात ना किचनमध्ये उभं राहायची ही इच्छा होत नाही. अशा वेळेला तुम्ही कधीही सकाळी किंवा संध्याकाळीसाठी हा भात बनवू शकता. ती लहान मुलांपासून ना मोठेही आवडीने खातात. इतका चविष्ट आहे आणि कुकरमध्ये झटकीपट गॅसचीही बचत होते ना. तुम्ही या पद्धतीने एकदा केलात ना, परत परत याच पद्धतीने कराल अशी चव आहे याची. तर मंडळी, या भातासाठी ना उभे 4 कांदे चिरून घ्यायचे आहेत. म्हणजे कांदा असतो ना तो उभा चिरून आपल्याला घ्यायचा आहे. त्याप्रमाणेच इथे 4 कांदे आणि वाटीभर मटार घेतले आहेत. हे ओले मटार आहेत बरं का. अशा पद्धतीने कांदा बघा मी चिरून घेतला आहे उभा. आता उन्हाळ्यामध्ये ना संध्याकाळचा एकच असा भात बनवलात ना तुम्ही, बाकी काही करायची गरजच भासणार नाही. इतका छान लागतो. अगदी पोटभरीचा होतो. यामध्ये आपण कांदा आणि मटार भरपूर वापरला आहे. मटार ही पूर्ण मोठी वाटी भरून घेतली आहे. मटारमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता. काय करायचं, इथं लसूण घेतलेला आहे 10-15 पाकळ्या. अर्धा इंच आलं घेतलं आहे तुकडे करून. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि थोडासा मटार मी यामध्ये घातला आहे. अगदी मूठभर होईल एवढा. जर अशा पद्धतीने केलात ना, भाताला खूप छान चव येते बरं का. आणि 1 चमचा होईल एवढं यामध्ये जिरं टाकलं आणि हे छान असं बारीक पाणी न टाकता फिरवून घेतलेलं आहे. बस एवढंच वाटण आणि मटार आणि कांदा याच्यापासून ना इतका छान हा राईस म्हणजे भात होणार आहे ना, काय विचारूच नका. आता या भातासाठी जसं वाटण आपलं थोडंफार वेगळं होतं ना, तसं आपल्याला तांदूळही वेगळं घ्यायचं आहे. तुम्ही जर नेहमीचा तांदूळ वापरला तर तुमचं चालेल, पण घरी तुमच्या इंद्रायणी तुकडा आणि कोलम तुकडा असेल ना, तर तो थोडाफार मिक्स करून घ्या. याचप्रमाणे 1 वाटी मी इंद्रायणी तुकडा तर 1 वाटी मी कोलम तुकडा घेतलेला आहे. म्हणजे इंद्रायणी तांदळाचा भात थोडा मऊ होतो ना चवीला आणि त्याचा सुगंध म्हणाल तर 1 नंबर. म्हणूनच थोडासा कोलम तुकडाही टाकलेला आहे. म्हणजे इंद्रायणीमुळे थोडासा मऊसर, तर कोलम तुकड्यामुळे भात सळसळीत होण्यास मदत होते. इथे बघा कुकरमध्ये 2 पळी तेल घातलं आणि 2 पळी तूप घातलेलं आहे. तुम्ही तेलात किंवा तुपात कशातही बनवू शकता. खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र, दालचिनी, मसाले वेलची, 1 हिरवी वेलची. वेलच्यांचं मात्र तोंड उघडं करून टाका, म्हणजे मस्त असा फ्लेवर सगळ्या भाताला मिळतो. सुगंधही छान येतो. हे तेला तुपात सगळं टाकून भाजायचं आहे आपल्याला व्यवस्थित. 1 चमचा शहाजिरे, 2-3 मिरी, 2-3 लवंगा, 1 स्टार फूल, दालचिनीचे 1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत. सगळा खडा मसाला आहे त्यामध्ये. मसाले ना तेलात छान फ्राय केले ना की कुरकुरीत होतात. तर भाताला उकळी आली की छान फ्लेवर त्याचे येतात मग भाताला. म्हणून मसाला कधीही छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. मग त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. मसाले करपूनही द्यायचे नाहीत बरं का. अशी दाखवल्याप्रमाणे सगळे कांदे यामध्ये घातले आणि छान खरपूस परतवून घेतल्यानंतर वाटण केलं होतं ते घातलं. तेही छान परतवून घेतलं. वाटण तेल सुटेपर्यंत, आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं. वाटण परतत असतानाच त्यामध्ये मिरची, इथे टोमॅटोच्या फोडी करून घातलेल्या आहेत. वाटणासोबत छान असं तेल सुटेपर्यंत तेही परतवून घेतलं. त्याचबरोबर होते ते मटार आहेत ना वाटीभर घेतलेले, ते यामध्ये टाकले आणि तेही आपल्याला या वाटणाबरोबरच परतवून घ्यायचं. तेलांमध्ये बघा मसाला परततानाच आपण असं मटार टाकला ना, पांढरे डाग पडेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं. छान असे मटार फुलतात बघा, भातामध्ये छान लागतात असे चवीला. मटार परततानाच या सगळ्या मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार म्हणजेच 1 चमचा भरून म्हणजे भाताच्या चवीचंच मीठ घालून घेणार आहे.
हळद मीठ टाकल्यानंतर परत व्यवस्थित परतवून घेतलं. मसाले छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर 1 चमचा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की हा नेहमीसारखा मसाले भात नाही आहे, खूप वेगळा चवीचा आहे. आणि कांदा लसूण मसाला असा घातला ना, ह्या भाताला खूप छान चव येते बरं का. त्यामुळे आवर्जून या पद्धतीने सेम टू सेम करूनच पहा, तुम्हाला याची चव चाखायला भेटेल. आणि नेहमीचा मसाला भात विसरून तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमी बनवाल. याच्या जागी तुम्ही वांगी, पावटा, बटाटा काहीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. म्हणजे कोणतीही भाजी यामध्ये तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे भरपूर अशी घालू शकता. खूपच छान चव होते. तर मगाशी घेतलेलं तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून फक्त आपल्याला यामध्ये घालायचं आहे. भिजत वगैरे काही ठेवलं नव्हतं मी, असंच पटकन तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं एकत्र करून व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. कधीही कोणताही मसाले भात असू दे, मगाशी पण तुम्हाला मी दाखवलं आहे त्या मसाले भातामध्ये तांदूळ घातलं ना 1 मिनिट छान तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं. भात असा मस्त होतो आणि फुलतो देखील. त्याचबरोबर असा गिजगा होत नाही, गच्च होत नाही, छान असा सळसळीत भात तयार होतो. म्हणूनच तांदूळ आपल्याला तेलात आणि मसाल्यात व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे बघा, म्हणजे कोमट पाणी करून टाकलं आहे. त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी मी तांदळाला इथे 4 वाटी पाणी घातलेलं आहे. कुकरची 1 शिट्टी दिली मोठ्या आचेवर आणि मंद आचेवर 1 शिट्टी दिली. भात मस्त खमंग झाला आहे बघा, छान शिजला आहे. सगळा घरभर सुगंध पसरला होता. अगदी झटकीपट 2 शिट्ट्यामध्ये हा भात आपला तयार होतो. थोडीशी वाफ जिरल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं आहे, म्हणजे भात छान मुरतो. आणि वरून शेवटी कोथिंबीर छान अशी भुरभुरली सगळ्या बाजूनी आणि ओल्या खोबऱ्याचा चव म्हणजे ओलं खोबरं असतं ना त्याचा किस. खूप छान होतो हा भात. एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. उन्हाळ्यात जास्त जेवणाची इच्छाही नसते आणि तोंडाला अजिबात चव नसते, अशा वेळेला असा झटपट होणारा मसाले भात असेल तर 2 घास जास्तीचे जातात. त्याशिवाय गॅसची बचतही होते, कुकरमध्ये झटपट होतो, वेळही वाचतो आणि भांड्याचा पसाराही पडत नाही. एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. या भाताच्या दोन्ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर केल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्ही कधी अशा पद्धतीने भात बनवला आहे का तेही मला कमेंट करून सांगा. नसेल तर वाट कसली बघताय, नक्की बनवून पहा. मंडळी, अगदी घरच्या साहित्यामध्ये घरच्या चवीचे मी पदार्थ शेअर करत असते. वेगवेगळ्या चवीच्या भाज्या, सगळ्या रेसिपी अगदी छान असतात. तुम्ही नक्की सगळ्या रेसिपी पहा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा. अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. आणि अशा छान छान रेसिपी मी शेअर करत असते, ते तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा. तर मंडळी, या जेवायला. मस्त गरमागरम भात, तोंडी लावायला पापड लोणचा असेल तर वाह. दिसायला बघा किती सुरेख दिसतोय भात. चव मिस करू नका, नक्की करून पहा. चला तर मग, धन्यवाद.